राहुल सोलापूरकरच्या पुण्यामधील घराबाहेर पुन्हा एकदा सुरक्षा वाढवण्यात आली आहे। शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर सोलापूरकरच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। इतकंच नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल देखील एक वादग्रस्त वक्तव्य राहुल सोलापूरकरने केलेलं ते चांगलंच व्हायरल होतंय आणि त्याच पार्श्वभूमीवर आता ही सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे आपल्यासोबत आहेत। योगेश, राहुल सोलापूरकरच्या घराची सुरक्षा व्यवस्था आता वाढवण्यात आली आहे। निश्चितच सागर, राहुल सोलापूरकरने ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर राज्यभरात शिवप्रेमी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्या पार्श्वभूमीवरती आपण या ठिकाणी पाहू शकतो राहुल सोलापूरकर ज्या सोसायटीत राहतात, अर्थात लक्ष्मी कवच सोसायटी ही कोथरूड परिसरात असणारी ही सोसायटी आहे आणि याच सोसायटी बाहेर आपण पाहू शकतो पुणे पोलिसांचा कडक पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे। गेल्या जवळपास 4 ते 5 दिवसांपासून हा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात आहे। मात्र हा बंदोबस्त अधिक अजून कडक करण्यात आलेला आहे, कारण राहुल सोलापूरकरचं पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलचं वादग्रस्त वक्तव्य आता समोर आलेलं आहे। त्यामुळे आंबेडकर अनुयायी देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे आपण पाहू शकतो हा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। 2 दिवसांपूर्वीच राहुल सोलापूरकरने भांडारकर इन्स्टिट्यूटच्या विश्वस्त पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि त्यानंतर या संपूर्ण वादावरती पडदा टाकण्याचा प्रयत्न हा केला गेला होता। मात्र आता पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दलचं वादग्रस्त वक्तव्य समोर आल्यामुळे हा वाद पुन्हा एकदा उफाळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे पोलिसांनी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या पार्श्वभूमीवरती हा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि या संपूर्ण सोसायटीच्या परिसरामध्ये बॅरिकेडिंग करण्यात आलेला आहे। या ठिकाणी कुठल्याही अज्ञात व्यक्तीला प्रवेश दिला जात नाही, त्याची संपूर्ण ओळख तपासली जाते आणि त्यानंतरच या सोसायटीमध्ये त्या व्यक्तीला प्रवेश दिला जात आहे। आणि बरोबर आहे योगेश, त्यामुळे या बातमीकडे आपलं लक्ष असेलच। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।